आजची राईड चालू करूया आपण. सो आपण आता देवाचं नाव घेऊ आपण. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, सो आता स्टार्ट करूया आपण आपली राईडची सुरुवात करूया. आणि कुठे चाललोय काय चाललोय ते आपण इन बिटवीन आपण बोलूया राईडमध्ये. सो लेट्स गो. यशोमती की जय. यशोमाता सुखरूप आम्हाला घरी उद्या राईड वरून. सो या आता मी थांबलोय, अजून 2 जण येणार आहे. तर गेले दर्शनासाठी. माझं कालच दर्शन झालेलं आहे. सो थोडंसं इथं थांबू आपण. सो हा मी काय म्हणतो, मी खूप गॅपनी आता मी व्लॉग बनवतोय. काय असे सिच्युएशन होते जे वेळ पण नव्हता आणि शूट करायला, आणि कुठे गेलो पण नाही. सो बोललो की आता काय करायचं काय करायचं. ब्लॉग पण नाही टाकलाय महिना, मला वाटतं 1.5 महिना होऊन गेला असेल. मी ब्लॉग एक पण अपलोड नाही केलाय. सो आता बघूया. ही लाइटिंग मस्त वाटते. सो सिच्युएशन म्हणजे थोडंसं वर्कलोड पण, आणि घरी पण थोडंसं काम वगैरे. सो एक गुड न्यूज पण आहे. सो ते तुम्हाला नंतर कळेलच. आफ्टर 1 or 2 months, आफ्टर 1.5 month नंतर, या 2 महिन्यानंतर पण मी सांगू शकतो ती गुड न्यूज. सो आता नाही ती गुड न्यूज, नंतर. आणि आणि हा तर माईक हा माझा चालेल की नाही माहीत नाही. मी आता एवढं मी बोललोय ते आता प्रॉपर रेकॉर्ड झालाय की नाही ते माहीत नाही. आता ते चेक करावं लागेल मला. जेव्हा मी एडिटिंगला बसेल तेव्हा मग चेक करावं लागेल. सो आज संडे आहे. आजची डेट काय आहे? आज 22 तारीख आहे, संडे. सो काल गौरा गणपती बसले होते. गौरा गणपती हे फक्त पनवेलमध्येच असतं मला वाटते. असं 1.5 दिवसाचे असतात, आणि हे सार्वजनिक मोस्टली ठेवतात. जसं आता माझ्यासमोर इथे एक आहे, आणि एक आमच्या इथे जिथून मी आलो. सो इथे जो असतो मार्केटमध्ये तो सेम बोलू शकता तुम्ही, लालबागची मूर्ती सेम तशीच इथं असते. मी इथे फोटो टाकेलच मी स्क्रीनवरती, ते तुम्ही पाहू शकतात. बाकी आणि आज विसर्जन आहे. सो मला आज सकाळी राईडला पण जायचं आहे, आणि दुपारपर्यंत लवकर पण यायचं, म्हणजे कसं मला आमच्या मंडळाचं गणपतीचं विसर्जन आहे तिथं पण मला जाता येईल. सो या बघूया बाकीचं पुढे. मला माहिती आहे तुम्ही म्हणजे असं काही लोक खूप म्हणजे विचार करायचे, अरे हा व्लॉग काय नाही टाकत आहे काय नाही. पण आता व्लॉग येतील माझे, मध्ये मध्ये येतील, पण येतील. असं महिना 1.5 महिना गॅप नाही पडणार. ब्लॉग येतच राहतील थोडे मध्ये मध्ये, शूट करत राहायचं. सो आता बाकीची गोष्ट आपण राईड सोबत करूया गाडीमध्ये. आता ते दोघं आल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे. आणि आम्ही काय स्कूटीच काढली आम्ही, मी पण बाईक वगैरे नाही काढली. पण ह्याला द्यायची पनिशमेंट का, म्हणजे अरे 6:30 वाजता निघणार होतो आपण, वाजले बघ किती, 6:20 झाले. मग 6, तू फोनच नाही उचलत आहे. मी 5:30 आम्ही इथे रेडी होतो. लवकर चला जाऊ द्या, चला निघू.
काय चला पुढे काय माग माग माझ्या गाडीचा प्रॉब्लेमच आहे स्टार्टर बॅटरी लो आहे तर धावळ किक मारावं लागते आफ्टर लॉंग टाइम मी राईडला परत सुरुवात केलेली आहे खूप मजा येते असं सकाळ सकाळ राईडला पण असं लॉंग रूट पण झाला पाहिजे हे छोटे छोटे हे लोणावळा वगैरे एकदम छोटे हा असं माझं डेस्टिनेशन आहे लोणावळा आता जायचं टायगर पॉइंट वगैरे बघूया त्याच्या पुढे मला वाटतं कोराईगड पण आहे सो ते झालं तर मग तिकडे पण जाऊन येईल पण बघावं लागेल मला वेळ किती लागतो इथून मध्ये मध्ये होल्ड घेऊन किती वेळ लागतो ते परत रिटर्न पण यायचं लवकर सो त्याच्या हिशोबाने आपण बघूया मस्त गारगार वारा मगाशी मी जर थांबलेलो ना एवढी गरमी होती कारण की आता पाऊस पण इकडे पडत नाहीये त्यामुळे ते बोलतात ना ह्युमिडिटी वाढली परत पाऊस पडला तर कसं थोडं गारवा राहील मग आता म्हणून आता जेव्हा स्कूटी चालू आहे तर चालू ह्याच्यात जरा थोडा गार तरी वाटतोय तर जरा बरं वाटतं जरा राईड करायला आता रायडिंग मध्ये एवढी वाट लागते ना गरमीमध्ये बजरंगबली की जय पवनपुत्र हनुमान की जय जय श्रीराम हा सो आता आम्ही इथं आलोय ONGCच्या रोडवर आहे आम्ही आता हा रोड तुम्ही म्हणजे मी पहिले पण ब्लॉग मध्ये असं दाखवलेलं आहे मग इथून पुणे वगैरे जाताना चला जबा जबा थांबा मग कुठे थांबायचंय इथे की कर्जत तर थांबायचा हा कर्जत फाटाच्या इथे थांबू ना सो तुम्ही मी आता गणपतीमध्ये पण मी ब्लॉग शूट नाही केलं पण मी असे शॉर्ट्स बनवले होते छोटे छोटे सिनेमॅटिक वगैरे ते तुम्ही बघितलं असाल यूट्यूबवरती पण मी अपलोड केलेले आणि इंस्टाग्रामवरती पण मी अपलोड केलेले नाही बघितलं असेल तर परत तुम्ही व्हिजिट करा माझ्या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही तिथं बघू शकतात ओहो वॉट अ बाईक यार BMW हो मस्त टुरिंग बाईकची ती खासियतच आहे तुम्ही उभे राहून पण तुम्ही चालवू शकता आणि कम्फर्टेबली तुम्ही चालवू शकतात म्हणजे तुम्हाला बॅगचा वगैरे कसं प्रॉब्लेम होणार नाही हा सो मी काय बोलतो शॉर्ट्स वगैरे मी बनवले व्हिडिओज असे गोविंदाच्या टायमाला पण मी बनवले होते रील्स बनवले तर ते तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती माझा इंस्टा ID पण येईल तिथे तुम्ही चेकआउट करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक असेल माझ्या इंस्टाची तर ते पण तुम्ही बघू शकतात आता मग बोललो डायरेक्ट आता आज प्लॅन होताच तसं जायचं बोललो मग आज व्लॉग शूट करूया सो आता मी चाललोय टायगर पॉईंट जसं मी मगाशी बोललो तर तिथून मग जर गेलो तर कोराईगडला जाऊ शकतो नाही तर नाही बघूया आता माझा आवाज इथे नीट येतोय की नाही माहित नाही कारण की मी खूप टायमानंतर मी हा हेल्मेट काढलाय त्यालाच माईक अटॅच आहे सो तो माईक पण प्रॉपर काम करतोय की नाही माहित नाही आवाज नाही तर मला मग व्हॉइस ओव्हर करावा लागेल आणि ते एकदमच झंझट आहे व्हॉइस ओव्हर कारण की व्हॉइस ओव्हर करता मग आजूबाजूचे आवाज नाही पाहिजे आणि आता कसं परत घरात काय कामं असणार मग बाहेर समजा आता आज मी रात्री बसलो समजा एडिटिंगसाठी तर मग ते आजचं विसर्जन आहे सो परत ते ढोल पथक वगैरे हे ते सगळं इथे पण रायडर्स आहे आज संडे म्हणजे सगळे रायडिंगलाच बाहेर निघाले ओहो हो डेविल वगैरे सगळं ओ माय गॉड डॉमिनार आज सकाळ सकाळ ट्रॅफिक झाली आता वाजले किती 6:30 झालंय 6:30 आणि ही ट्रॅफिक आज काय बाईक्स गेले मगाचेच बाईक होते मला वाटतं GS 1250 आहे याच्यात दोन एक डुकाटी डेविल आहे एक डॉमिनार आहे आणि त्याच्या अगोदर एक मला वाटतं ट्रायमची बॉर्नविल कोणती तरी होती आय थिंक रेट्रो स्टाईल होती ती पण स्पीडमध्ये गेली पुढे सो आता तुम्हाला मग हा डॅशबोर्ड जसं असेल की नाही माहित नाही कारण की
माझा कसं हा नॉर्मल ऍक्शन कॅमेरा आहे, गोप्रो वगैरे टाईप असं नाही की त्यांचा वाईड अँगल एकदम असं वाईड दिसतो. हा नॉर्मल वाईड दिसतो, म्हणून मला असं थोडंसं सीट बॅक व्हायला लागतो, थोडासा स्कूटीवरती असं मागे वाकून बसावं लागतं. इथं आपण आलो आता टोल नाक्याच्या इथे. इथे बाजूला माझ्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आहे, राईट हँड साईडला. तो तर हो, काय खतरनाक. हे बघ, हे बाकीचे छपरी साले हेल्मेट नाही काय नाही घातलं आणि उगाच त्यांच्या समोर स्टाईल मारतात. अरे कशाला, ते प्रॉपर रायडिंग गिअर मध्ये आहे. ते जरी पडले नाही असं नाही झालं पाहिजे, पण घरी नशीब म्हणजे असं जर पडले ते तर त्यांना काही एवढं लागणार नाही, पण तुम्ही पडले तर तुम्ही पूर्ण सोलटून निघतील रे. हेल्मेट मस्ट आहे. हे बघ, यांनी पण 2 हेल्मेट, माझ्या पुढे त्यांनी एकच हेल्मेट घातलाय आणि त्यासोबत ते माझ्या बरोबरच आहे. मग ते हळूहळू आम्ही चाललो एकदम स्कूटीवरती. आम्हाला काय रेस वगैरे नाही करायचं, आम्हाला फक्त राईड करायचं, एन्जॉय. मस्त सुपर बाईक चाललं एकदम भारी भारी. अरे मी रेनकोटच नाही घेतला, रेनकोट आता लक्षात आलं माझ्या. हा आता परत जाऊ. आता मी किती माझे 9 किलोमीटर आलोय. मी काय म्हणतो, आपले जे टायर आहे ते आता जरा खराब होत चाललंय, म्हणून जरा टर्निंगला एकदम आरामात घ्यावं लागतं गाडीला. जास्त पण असं बेंडिंग वगैरे नको, नाही तर मीच बेंड व्हायचो. असं नाही झालं पाहिजे. आता वरती एक हॉटेल आहे जिथं मी लास्ट टाइम पण मी गेलो होतो, तिकडे आता बघूया वडापाव वगैरे काहीतरी नाश्ता करू. आता काय ऑप्शन नाही. काय वेदर आहे, काय क्लायमेट आहे मॅन, एक नंबर. इथे थांबून जरा मी फोटो काढतो जरा पुढे. एक नंबर बस. काय झालं? हा हा, फोटो सेशन चालू. काय काय झालं काय? हा, कोणी? ए भाई, आपल्याला वरती यायचं आहे. आईला माझी गाडी. छी, छी. चला, गाडीने परत धोका दिला. काय स्टार्टर काम नाही करत आहे, काय नाही. शे सगळे बायकर्स थांबले इथे. काय स्पीड नेली गाडी, ते आवाज इथपर्यंत येतोय.
अरे सगळंच बंद आहे. अरे काय आहे? आपण बंद. चला आता पुढे कुठे बघा. चल. ए इथं थांबायचं आहे का? ओहा. ए रितेश थांब इथे. थांब. सो आता नाश्ता पण झालाय आमचं. तो आता चाललोय टायगर पॉइंट जवळ. मग तिथनं बघूया पुढे जायचंय की नाही जायचंय की रिटर्न परत निघायचंय. नाश्ता पण चांगला होता, डोसा वगैरे. व्हिडिओ असेल, मी व्हिडिओ काढली आहे, ते मी अपलोड करेलच. सो आलो आता आम्ही टायगर पॉइंट जवळच आहे आम्ही. आता काय ह्याच्या पुढे कोरीगड टाकलाय. बघू किती किलोमीटर अजून, याला विचारावं लागेल. क्लायमेट मस्त आहे, गारगार वारा पण लागतोय. एकदम छान आहे क्लायमेट. गाडीच गेली, बघितली का? अरे काहीतरी कंट्रोल झाला नसेल, कंट्रोल नाही झाली त्याला. त्याला मला वाटतं कंट्रोल झाली नसेल गाडी. ए किती किलोमीटर आहे? किलोमीटर किती आहे? 14. इथे यायला पाहिजे होता. इथे मी मला वाटतं फर्स्ट टाइमच आलोय इकडे. एवढं पुढे तर नाही मी आलो, आणि याच्या पुढे पण मी इथे कोरीगड वगैरे मी गेलोच नाही, म्हणून आता माझा हा फर्स्ट टाइम आहे. एक्सपिरियन्स काय ते बघायला लागेल. पण एक्सपिरियन्स मी आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो की हे रोड एकदमच बेकार आहे. आणि स्कूटीवर जर तुम्ही आले तर बमची बेकार लागते. बाकी तुम्ही असं बाईक वगैरे घेऊन या, कार वगैरे. इथे मस्त असे फोटोज साठी चांगलं आहे, फोटोशूट साठी. काय सिनेरी. परत एकदा येईन मी इथे, परत बाईक घेऊन येईन फोटोज साठी. A few moments later. हा प्लॅन कॅन्सल झाला कोरीगडचा, कारण की आता वाजले 10 आणि चढायला 1.5 तास तरी जाणारच. ते ऊन अजून लागणार. मग बोललो की टायगर पॉइंटच्या इथेच थांबूया, थोडं बसून मग निघू. तोच प्लॅन आहे सध्या. हा बघूया, चला.
मस्त आहे इथे. Eight oh one p.m.